नमस्कार. एबी फूड कॉर्नर चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मँगो सीझन स्पेशल आपण रेसिपी पाहत आहोत. तर आज पाहूया मँगो कलाकंद किंवा मँगो मिल्क केक. खरंच खूप छान तयार होतो, दाणेदारपणा त्याला येतो, रसाळ आणि सॉफ्ट असा हा आपला कलाकंद तयार होतो. फक्त 3 गोष्टींमध्ये हा कलाकंद मी तयार केलेला आहे. पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दिसेल आणि काही गोष्टी बारकाईने सांगितलेल्या आहेत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1 लिटर म्हशीचं दूध घेतले, फुल फॅट मिल्क आहे. अर्धी वाटी साखर, आंब्याचा पल घेतलेला आहे, थोडीशी वेलची पूड आणि सजावटीसाठी पिस्ता घेतलेले आहेत. आता कलाकंद तयार करण्यासाठी जाड कढई घ्यायची आहे आणि मोठी कढई घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित हलवता येईल असं. आता त्यामध्ये 1 लिटर म्हशीचं दूध मी टाकून घेतलेलं आहे आणि मंद आचेवरती आधी दूध उकळून घ्यायचं आहे. दूध उकळल्यानंतर आपली आच मध्यम करायची आहे आणि मध्यम आचेवरती सतत हलवत आपल्याला साधारणतः 10 ते 15 मिनटं दूध आटून घ्यायचं आहे. सतत हलवायचं आहे, जेणेकरून खाली दूध लागलं नाही पाहिजे. आणि 10 ते 15 मिनटामध्ये 1 लिटर दुधामधलं जवळजवळ पावशर दूध तरी आपलं आटलं जातं आणि छान असतं, त्याला थोडासा घट्टपणा यायला सुरुवात होते. आता दूध आटल्यानंतर आच मंद करायची आहे. मंद आच केल्यानंतर आपण जो मँगो पल तयार केलेला आहे, 2 आंबे घेतलेले आहेत, त्याचा गर काढला, तो मिक्सरमधून मी बारीक करून घेतलेला आहे. तो सगळा मँगो पल मी दुधामध्ये टाकलेला आहे आणि ते दुधामध्ये छान असा एक जीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. जोपर्यंत दुधामध्ये पूर्ण मँगो आपला मिक्स होत नाही तोपर्यंत ते फेटायचं आहे. छान असं मिक्स झाल्यानंतर आपली आच मध्यम करायची आहे. मध्यम आच केल्यानंतर पुन्हा दूध उकळायला सुरुवात होते आणि आंब्यामुळं जसजसं दूध उकळलं जातं तसतसं ते फाटलं जातं आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचा लिंबाचा किंवा विनेगरचा वापर न करता आपलं दूध हे फाटलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, छान असं त्याला दाणेदारपणा आलेला आहे आणि जसजसं दूध आटलं जातं तसतसं ते दाणेदार असं तयार होतं. बरंचसं दूध आटलं आहे. त्यामध्ये आता मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे. तुम्ही कमी जास्त साखर वापरली तरी चालेल. माझे आंबे आंबट होते जराशे, म्हणून मी अर्धी वाटी टाकलेली आहे. जर गोड आंबे असेल तर साखर कमी वापरली तरी चालेल. आता ते छान मिक्स करून घ्यायचे आहे. साखर जसजशी मिक्स होते थोडंसं पाणी सुटतं, तेही पाणी मी पूर्णपणे आटवून घेतलेलं आहे. आटवल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान असं त्याला कलरही आलेला आहे, दाणेदारपणा आलेला आहे. ह्यापेक्षा जास्त आपल्याला कोरडं करायचं नाही आहे, त्यासाठी आज मी आता बंद केलेली आहे. आज बंद केल्यानंतर त्यामध्ये मी वेलची पूड टाकलेली आहे. वेलची पूड पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नाही टाकली तरी चालेल. आता ती छान मी मिक्स करून घेतलेली आहे. मिक्स झाल्यानंतर थोडेसे मी 2 चमचे तूप टाकलेलं आहे. छोटेसा चमचा असतो त्याने 2 चमचे मी तूप टाकले. तूप टाकल्यामुळं त्याला छान अशी चकाकी येते, बांधीलपणा त्याला येतो. आता तूपही छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि गरम गरम असतानाच तूप टाकायचं आहे. आता गरम असतानाच आपल्याला एका डब्यामध्ये किंवा भांड्यामध्ये कुठलंही तुम्ही वापरलं तरी चालेल. मी डबा घेतलेला आहे, त्यामध्ये बटर पेपर ठेवलेला आहे आणि जे गरम गरम आपलं कलाकंद आहे तो मी त्या डब्यामध्ये सगळा भरून घेणार आहे. आता तो भरताना तो मध्ये मध्ये दाबायचा आहे आणि भरायचा आहे, जेणेकरून तो छान असा सेट झाला पाहिजे, त्याला छान असा आकार आला पाहिजे त्यासाठी. आता पूर्णपणे भरल्यानंतर मी 7 ते 8 तास रूम टेम्परेचरवरती तो सेट करायला ठेवणार आहे. 7 ते 8 तासानंतर छान असा तो सेट होतो आणि त्याला छान असा आकारही येतो. आता मी सुरीच्या साहाय्याने कडे सैल करून घेतलेले आहेत त्याचे. आता आपल्याला तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. थोडंसं डब्याला वरतून टॅप करायचा आहे, म्हणजे तो असा पटकन आपल्याला काढता येतो. तुम्ही पाहू शकता छान असा आपला डब्याचा आकार त्याने गोल आकार असा घेतलेला आहे, छान असा आपला निघालेला आहे. बटर पेपर पण मी काढलेला आहे. तुम्ही पाहू शकता बटर पेपरला सुद्धा असं छान रस उतरलेला आहे त्याचा.
असं दाणेदार आणि रसाळ आणि एकदम सॉफ्ट असा हा कलाकंद तयार होतो. अजून मी पिस्ता कट केलेले आहेत आणि त्यावरती छान डेकोरेट केलेलं आहे पिस्त्याने. तुम्हाला आवडेल त्या ड्रायफ्रूट्सने तुम्ही डेकोरेशन करू शकता. केसर वापरलं तरी चालेल. छान असा सॉफ्ट आपला हा कलाकंद आहे आणि कट करताना सुद्धा छान हलक्या हाताने कट करा, कारण सॉफ्ट खूप बनलेला आहे, दाणेदार त्याला पणा आलेला आहे. तुम्ही पाहू शकता हा कलाकंद फक्त 3 गोष्टींनी तयार झालेला आहे. आंबा, दूध आणि साखर. कुठल्याही जास्त गोष्टी किंवा पदार्थ त्याला लागत नाही आणि एकदम छान असा चवीला हा कलाकंद तयार होतो. आंब्याचा सीझन आहे, एकदा नक्की करून पहा आणि कसा झाला हे मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा आणि असं छान छान रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.